विद्यार्थी मित्रांनो, विषय भूगोल, प्रकरण 4 हवामान या घटकाचा आपल्याला या पाठामध्ये सविस्तर अभ्यास करायचा आहे। मागच्या प्रकरणामध्ये आपण प्राकृतिक विभाग, ब्राझील आणि भारत या दोनचा सविस्तर अभ्यास केला। त्यामध्ये भारताच्या दृष्टीने विचार केला तर उत्तर भारतीय मैदान, हिमालय, त्याचबरोबर दोन्हीकडच्या पश्चिम घाट, पूर्व घाट, पठारी प्रदेश, भारतीय बेट यांचा सविस्तरपणे अभ्यास केला। ब्राझीलमध्ये जर बघितलं, अजस्त्र कडा, पॅराना पॅराग्वे नदीचं खोरं, ॲमेझॉन नदीचं खोरं, हा सगळा सविस्तर अभ्यास केला। याचा या हवामानावर काय परिणाम होतो, प्राकृतिक रचनेचा हवामानावर काय परिणाम होतो, हे आपल्याला हवामान या घटकामध्ये शिकायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 4.1 क्रमांकाला ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे। या ब्राझीलच्या नकाशाचा आपण अभ्यास करूया। यामध्ये काय काय अभ्यासायचं आहे तर यामध्ये आपल्याला ब्राझील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान याचा अभ्यास करायचा आहे। आता हा आलेख जर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की गडद निळा रंग जो आहे, हा गडद निळा रंग जास्त पाऊस दर्शवतो आहे आणि नकाशामध्ये या दोन तुटक रेषा दिसत आहेत। पहिली जी तुटक रेषा आहे ही 0° अक्षांशावर आहे, यालाच विषुववृत्त असे म्हणतात। या विषुववृत्ताचा फार मोठ्या प्रमाणात या ब्राझीलच्या हवामानावर परिणाम झालेला आहे। खाली जर आलं तर तुम्हाला खाली 23°30' दक्षिण मकर वृत्ताची तुटक रेषा गेलेली दिसेल। याचा सुद्धा या ब्राझीलच्या हवामानावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। त्याचबरोबर तुम्हाला या विषुववृत्ताच्या वर बाणाच्या स्वरूपात वारे वाहताना दिसतील। हे जे वरचे बाण आहेत हे कोणती दिशा दाखवतात तर हे वरचे जे बाण आहेत हे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत आहेत आणि विषुववृत्ताच्या खाली जे बाण आहेत हे बाण ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत आहेत। खालचे जे बाण आहेत हे बाण आपल्याला आग्नेयेकडून वायव्येकडे वाहताना दिसत आहेत। या दोनच्या संमिलनातून जे क्षेत्र तयार होते त्याला संमेलित क्षेत्र असं म्हणतात आणि जो प्रकार जो आहे त्याला व्यापारी वारे असं म्हटलं जातं। याच व्यापारी वाऱ्यांना ग्रहीय वारे असं सुद्धा म्हणतात। पूर्वी व्यापारी लोक व्यापारासाठी जायचे त्यावेळी या वाऱ्यांची दिशा बघायचे आणि नंतर व्यापाराची दिशा ठरवत होते, म्हणून त्याला व्यापारी वारे असं सुद्धा नाव पडलेलं आहे। नकाशामध्ये गडद निळ्या रंगाचा पट्टा दाखवलेला आहे। हा गडद निळ्या रंगाचा पट्टा जो आहे यामध्ये बाष्प जे आहे हे बाष्प निघून गेल्यामुळे या प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात। ज्यावेळी आपण 23°30' दक्षिण याचा ज्यावेळी विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की इथनं जे वारे जात आहेत हे अति दक्षिणेकडे वाहत आहेत, पण मात्र हा व्यापारी वाऱ्यांचा प्रकार नाही। हे जे वारे वाहतात हे वारे समुद्रावरून वाहत आहेत आणि साहजिकच समुद्रावरून वाहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बाष्प भरलेलं असते आणि जाताना ज्यावेळी उंचवट्याचा प्रदेश येतो त्याला ते अडतात आणि भरपूर प्रमाणात खाली पाऊस पडतो। पुढे ते ज्यावेळी हळूहळू समोर सरकायला लागतात त्यावेळी त्यांच्यामधलं बाष्प कमी झालेलं असते। हा जो प्रदेश आहे यालाच अवर्षण चतुष्कोन असं म्हटलं जातं। पुढे हे वारे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जातात। ॲमेझॉन नदी म्हणजेच विषुववृत्ताचा पट्टा, विषुववृत्तावर रोज पाऊस पडतो। रोज पाऊस पडण्याचं कारण काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषुववृत्तावर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जर बघितलं तर पाऊस पडताना दिसतो। म्हणजेच विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याची किरणं ही वर्षभर लंबरूप पडतात आणि त्यामुळे काय होतं तर हवा तापते, वर जाते आणि सांद्रीभवन होते। सांद्रीभवनहून
या ठिकाणी पाऊस पडतो. या खोऱ्यामध्ये जवळपास 2000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. तर आग्नेय किनारपट्टी जी आहे त्या ठिकाणी 1000 ते 1200 मीटर पाऊस पडतो. यावरूनच या हवामानामधलं वैविध्य जे आहे ते लक्षात येतं. पर्जन्यमान, तापमान या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक प्रदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला दिसून येतो. हे दोन्हीही जे नकाशे आहेत हे नकाशे तुम्हाला नीट अभ्यासायचे आहे. याच्या पुढचा जो नकाशा आहे त्यामध्ये छेद करून दिलेला आहे, ब्राझीलचा छेद दाखवलेला आहे. या प्राकृतिक रचनेचा जो छेद आहे याच्यावरून तुम्हाला अजून जास्त स्पष्ट लक्षात येईल. बघा याच्यामध्ये नेमकं काय बघायचं आहे. या नकाशामध्ये तुम्हाला एक निळ्या रंगाची रेषा गेलेली दिसेल आणि वर लाल रंगामध्ये आकडेवारी दर्शवलेली आहे. हे काय दर्शवतं तर ज्या ठिकाणी निळ्या रंगाची रेषा दाखवलेली आहे तो सगळ्यात उंच भाग जो आहे तो जास्त पावसाचा आहे आणि जेथे रेषा खाली आलेली आहे तो कमी पर्जन्याचा पट्टा आहे. आणि याचबरोबर ही जी आकडेवारी आहे ही तापमान दर्शवते आहे. जसं जसं आत जातो तेव्हा एक लक्षात येतं की पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि यामध्ये तुम्हाला ज्यावेळी बाजूच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे त्यावेळी या निळ्या रंगाच्या रेषेचा अभ्यास करायचा आणि वर दिलेलं जे तापमान आहे याचा अभ्यास करायचा. बाजूच्या प्रश्नांची सहज उत्तरं तुम्ही लिहू शकाल. पर्जन्यमान आणि तापमान, कमाल आणि किमान वार्षिक पर्जन्यमान हे या आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे. आता हे ब्राझीलचं हवामान, ब्राझीलमधली विविधता बघितली. त्याचबरोबर आता आपण भारताचा विचार करू. हा भारताचा नकाशा काय दर्शवतो आहे. भारताचा नकाशा वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान दर्शवतो आहे. आता नकाशामध्ये बघितलं तर अतिशय पावसाचं असमान वितरण दिसते आहे. आणि ह्या असमानतेची नेमकी कारणं कोणती. भारतामध्ये पाऊस पडतो तो कोणत्या प्रकारचा पडतो. सुरुवातीला नकाशाचं नीट निरीक्षण करा. तुम्हाला 2 वक्राकार बाण गेलेले दिसत आहेत. हे जे 2 वक्राकार बाण आहे हे अरबी समुद्रावरून वाहत आहेत. या वाऱ्यांचा संपूर्ण भारतातल्या मान्सून परिस्थिती निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. यालाच आपण नैऋत्य मान्सून वारे असं म्हणत असतो. आणि ही स्थिती निर्माण व्हायला पूर्वीची सुद्धा स्थिती कारणीभूत असते. हिवाळ्यामधलं, हिमालयामधलं पर्जन्यमान जर बघितलं तर ते -40° एवढं असते. जसा जसा उन्हाळ्याची स्थिती यायला लागते त्यावेळी जवळपास या कर्कवृत्तापासून तर दक्षिणेपर्यंत तापमान वाढत जातं. आणि एकंदरीत भारतामध्ये उष्णतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं असतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अक्षवृत्तीय स्थान, त्याचबरोबर समुद्र सपाटीपासूनची उंची आणि हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत या सर्व प्राकृतिक रचनेचा भारतीय मान्सून निर्मितीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. आता यामध्ये हिमालयाकडून येणारे जे उत्तरेकडून येणारे जे थंड वारे आहेत हे अडवले जातात. त्याचप्रमाणे नैऋत्य मान्सून वारे जे आहे हे हिमालयाच्या शिवालिक रांगांपासून पुन्हा परत फिरतात. पंजाबचं जे मैदान आहे या पंजाबच्या मैदानी प्रदेशात आणि राजस्थानचं थरचं वाळवंट या ठिकाणी उष्ण हवेमुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि हा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर हिंदी महासागरातल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे हे नेहमी कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. साहजिकच पश्चिम घाट, पूर्व घाट यांच्या अडथळ्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. पुढे हे ईशान्येकडे जातात. ईशान्येकडे मोसिनराम, त्यानंतर चेरापुंजी भारतामधले सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाणं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस देतात. पुढे हे वारे हिमालयाकडे जाऊ लागतात. जाताना मध्ये अरवलीच्या पर्वतरांगांना समांतर हे वारे जातात. त्यामुळे गुजरातचा काही भाग आणि राजस्थान या ठिकाणी पाऊस पडत नाही, कारण अरवली पर्वताला समांतर गेल्यामुळे त्या ठिकाणी अडसर असा कोणताही नसल्यामुळे हे वारे पुन्हा हिमालयामध्ये जातात आणि त्या ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात वृष्टी होते आणि नंतर मात्र त्यांना परतीचा प्रवास सुरू होतो. याला आपण ईशान्य मान्सून वारे असं म्हणत असतो. आणि हे जाताना
मोठ्या प्रमाणात बंगालची ही किनारपट्टी आणि हिंदी महासागर इथे पाऊस देतात. अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात या संपूर्ण प्राकृतिक रचनेचा या मान्सून हवामानावर परिणाम झालेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर हिमालय ही परिस्थिती म्हणजे हे वारे अडवण्याला फार मोठा अडचण निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र आणि बंगालचा समुद्र यामुळे ही पूर्ण मान्सून हवामानाची स्थिती निर्माण होते आणि हे वारे पुन्हा पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात. त्यांची बाष्पधारण करण्याची शक्ती वाढते आणि हिमालय ही नैसर्गिक तटबंदी आहे. त्यामुळे जो पाऊस पडतो तो प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा पाऊस पडतो. हा परतीचा जो प्रवास आहे हा ईशान्येकडून हिंदी महासागराकडे परततात आणि द्वीपकल्पाचा जो काही पट्टा आहे यामध्ये सुद्धा पाऊस देतात. एकूणच भारतामधलं हवामान जर बघितलं तर हे हवामान उष्ण असतं आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात 4 ऋतू मानलेले आहेत. पहिला आहे उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा आणि हिवाळा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा भारताचा जो नकाशा दिलेला आहे त्याच्या बाजूला प्रश्न दिलेली आहेत. ही प्रश्न तुम्हाला स्वतःला वाचायची आणि त्याची उत्तरं सोडवायची. आपण आताच भारतामधली मान्सून निर्मिती कशी होते, त्याचबरोबर भारतामधलं तापमान याचा अभ्यास केलेला आहे. यावरून बाजूचे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरे या नकाशात बघायची आणि सोडवायची. आता बघा, वार्षिक सरासरी तापमान, पर्जन्यमान ब्राझील. आता संपूर्ण वर्षभरामध्ये ब्राझीलमधलं तापमान आणि ब्राझीलमधलं पर्जन्यमान अनुभवायचं आहे, अभ्यासायचं आहे. तर यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला 4 शहरांचे आलेख दिलेले आहेत. मॅनॉस, बेले, पोर्तो अलेग्रे आणि रिओ दी जेनेरिओ. आता याच्यामध्ये नेमकं काय बघायचं, या ग्राफमध्ये लाल आणि निळ्या रंगाच्या ज्या रेषा दाखवलेल्या आहेत, या लाल आणि निळ्या रंगाच्या रेषा काय दर्शवतात, तर या तापमान दर्शवतात. आणि हे जे बार दाखवलेले आहेत, स्तंभ दाखवलेले आहे, हे स्तंभ तुम्हाला पर्जन्यमानाचे आहे. या 4ही स्तंभांचा जर अभ्यास केला तर एक लक्षात येतं, ही जी बाजूची आकडेवारी जी दिसते आहे ही आकडेवारी प्रत्येक शहरानुसार बदललेली आहे. त्यामुळे पर्जन्यमानाचा अभ्यास करताना आकडेवारीकडे विशेष लक्ष ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर तापमानाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आपण आधी बघूया यांचं स्थान कुठे आहे. तर मॅनॉस हे जे शहर दिसतंय, मॅनॉस हे शहर ॲमेझॉनच्या अंतर्गत भागात विषुववृत्तावर आहे. बेलेम जर बघितलं तर बेलेम हे शहर विषुववृत्ताजवळ पण मात्र किनारी भागामध्ये आहे. आणि रिओ दी जेनेरिओ हे याचं जर स्थान बघितलं तर हे किनाऱ्याजवळचं शहर आहे पण मात्र मकर वृत्ताच्या खाली आहे. आणि पोर्तो अलेग्रे जर बघितलं तर हे शहर वृष्टी छाया क्षेत्रातलं आणि मकर वृत्ताच्या खालचं शहर आहे. म्हणजे एकंदरीत प्राकृतिक रचनेचा जर विचार केला तर 4ही शहरांवर प्राकृतिक रचनेचा तिथल्या तापमानावर, पर्जन्यमानावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसतो. आता ही 4ही शहरं हवामानाचं प्रतिनिधित्व करणारी शहरं आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे काय बघायचं तर कुठल्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि कोणत्या महिन्यामध्ये कमी पाऊस पडतो हे निदर्शनास येते. जसं जसं आपण दूर जाऊ तसा तसा पावसाचा हंगामीपणा लक्षात येतो आणि हा ठराविक महिन्यामध्ये कमी पडलेला आढळतो. त्याचबरोबर एकूण पाऊस किती आणि एकूण तापमानाच्या अंकांची बेरीज किती हे स्तंभाच्या ज्या किमती आहेत त्यांची बेरीज केली तर तुम्हाला लक्षात येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषुववृत्तीय किमतीची जी बेरीज आहे स्तंभांची ती तुलनेने सगळ्यात जास्त दिसेल. कारण विषुववृत्तावर आपण आत्ताच बघितलं की सूर्याची किरणं लंबरूप पडतात, तापमान जास्त राहते. एवढीच बेरीज ही तुम्हाला मकर वृत्ताच्या शहराजवळ मिळणार नाही. पावसाचं प्रमाण विषुववृत्तापासून मकर वृत्तापर्यंत कमी झालेलं दिसते. मॅनॉस शहराची तापमानाची रेषा जवळपास खाली आहे. त्यामध्ये चढ उतार जे आहेत ते अजिबात दिसत नाही आहेत.
म्हणजेच याचाच अर्थ असा की वर्षभर तापमान जे राहतं हे वर्षभर तापमान सम राहते. तुलनेने रिओ दी जेनेरिओ शहराचा जर विचार केला, मे, जून, जुलै या महिन्यांची तापमानाची रेषा अगदी खाली आलेली दिसते आहे. म्हणजेच त्याला आकार जो प्राप्त झालेला आहे हा टोपल्यासारखा आकार प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळेच जिथे रेषा खाली आलेली आहे जिथे रेषा खाली आहे तिथे हिवाळा आणि जिथे रेषा वर गेलेली आहे तिथे उन्हाळा आहे. यावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात हे येईल की भारतामध्ये मे ते जून हे कशाचे महिने असतात? मे ते जून उन्हाळ्याचे महिने असतात आणि रिओ दी जेनेरिओ यासारख्या शहराचा विचार केला तर तिथे मात्र मे जून हे महिने थंडीचे महिने आहेत. किती मोठी तफावत आहे की आपल्याकडे ज्यावेळी उन्हाळा तेव्हा त्या ठिकाणी हिवाळा. याचं कारण काय असेल ते याचा सहज अभ्यास केला तर लक्षात येईल तुम्हाला की हे शहरं जी आहेत हे आहेत दक्षिण गोलार्धामधली आणि त्यामुळे साहजिकच आपल्या इकडे ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी काय दिसून येतं? हिवाळा दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं रिओचं जे स्थान आहे हे किनाऱ्यावरचं स्थान आहे. हा सुद्धा मोठ्या प्रमाणात हवामानाच्या दृष्टिकोनातून फरक पडतो. यानंतर वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमान आलेख भारत. जसा ब्राझीलचा 4 शहरांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अभ्यास केला तसा भारताचा सुद्धा आवश्यक ठरतो. भारतामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 4 शहरं घेतली आहेत: दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. यामधल्या रेषा काय दर्शवतात? या सुद्धा निळी आणि लाल रंगाची जी रेषा आहे ही आपल्याला तापमान दर्शवते आणि हे खालचे जे बार आहेत हे पावसाचं पर्जन्याचं प्रमाण दर्शवतात. आता आपल्या अभ्यासासाठी 4 शहर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण घेतलेली आहे. हा जो आलेख आहे हा पर्जन्य आणि तापमान दर्शवतो आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेन्नई शहर हे वेगळं कसं? आता या ग्राफचा अभ्यास केला तर तुम्हाला सहज लक्षात येतं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि इकडे जानेवारीमध्ये सुद्धा थोडा, जानेवारीत कमी पण बाकी महिन्यांमध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. आता हा हिवाळ्यामध्ये पाऊस का पडतो? तुम्ही आताच भारताचं हवामान शिकले. परतीचे वारे जे आहेत ते जाताना बंगालची किनारपट्टी आणि पुढे हिंदी महासागरापर्यंत पाऊस देतात. त्यामुळे या भागामध्ये चेन्नईला हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. बाकी 3 शहरं जर बघितली, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता, यामध्ये सामान्यपणे जो आपला पावसाळ्याचा जो ऋतू आहे, जे महिने आहेत आपले जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, त्या महिन्यामध्ये पाऊस पडतो. पण मात्र चेन्नईला हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. ही विविधता आपल्या देशातली आपल्या लक्षात येते. म्हणजेच या संपूर्ण प्राकृतिक रचनेचा आणि त्याचबरोबर तापमान आणि पर्जन्यमानाचा परिणाम पूर्ण भारतावर झालेला दिसून येतो. आता उरलेली 3 शहरं जी आहेत ही नेहमीप्रमाणे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये पाऊस पडतो. त्याला आपण पावसाळा असं म्हणतो. पावसाचं प्रमाण जर बघितलं तर हे मात्र प्रत्येक शहरात वेगवेगळं दिसेल. आता यामध्ये मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त दिसत आहे. हे ग्राफची उंची जी आहे ही सहज तुम्हाला लक्षात येऊन जाते. तापमानाची जर रेषा बघितली तर तापमानाच्या रेषेमध्ये दिल्लीचं जे तापमान आहे हे फारच विषम स्वरूपाचं आहे. दिल्लीमध्ये हिवाळे हे कडाक्याचे असतात, कडाक्याची थंडी आणि उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णतामान. म्हणजे तापमान जे आहे हे दिल्लीचं तापमान विषम आहे. तुलनेने मुंबई आणि कोलकाता इथलं तापमान हे सम प्रकारचं आहे. म्हणजे ऋतुमानाचा परिणाम शहरांवर झालेला दिसतो हे आपल्याला सहज लक्षात येते. अशा पद्धतीने दोन्हीही देशांचा हवामानावर तुलनात्मक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने प्रभाव पडला हे आपण बघितलेलं आहे. बाजूला जे ग्राफ दिलेले आहेत, जे काही आलेख दिले तिथे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही नीट वाचायचे आणि जे काही आता मी स्पष्टीकरण केलं त्या पद्धतीने ती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहेत. आणि त्यानंतर गृहपाठासाठी जे स्वाध्याय दिलेले आहेत हे आपल्या वहीमध्ये लिहायचे आणि आपल्या शिक्षकांकडनं सोडवून घ्यायचे. पहिला स्वाध्याय आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.
दुसरा स्वाध्याय आहे भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचं महत्त्व थोडक्यात सांगा. तिसरा प्रश्न आहे ब्राझीलच्या हवामानाचा परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा. आणि चौथा आहे भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. अशा पद्धतीने हे 4 स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. उपक्रमाशिवाय आपण अंतर्गत मूल्यमापन करू शकत नाही. म्हणून आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसात आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पर्जन्याची नोंद घ्यायची आहे. पण पर्जन्याची नोंद घेण्यासाठी आपल्याजवळ पर्जन्यमापक नाही. मग तुम्ही म्हणाल की आम्ही नोंद कशी घेणार. तर एक छोटासा उपक्रम तुम्हाला करायचा आहे आणि अतिशय म्हणजे आपल्या घरी जे साहित्य असतं उपलब्ध साहित्य त्यातून हे होणार आहे. तर काय काय करायचं आवश्यक साहित्य काय तर एक प्लॅस्टिकची बॉटल जी मिनरल वॉटर वगैरे येते ती बॉटल असते सहज उपलब्ध होणारी. त्याच्यानंतर कात्री किंवा कटर, मोजपट्टी, परमनंट मार्कर, क्ले, गिट्टी आणि खडे. आता हे सहज उपलब्ध होणारं साहित्य आहे. आपण काय करायचं पहिल्यांदा बॉटल घेतल्यानंतर तिचा 1/4 भाग वरचा जो आहे हा कट करून घ्यायचा आणि कट केल्यानंतर ही जी बॉटल आहे ही बॉटल स्थिर राहावी, हलू नये हवेनी वगैरे म्हणून त्यामध्ये खाली गिट्टी टाकून घ्यायची. गिट्टी टाकल्यानंतर तिचा जो तळ आहे हा समतल झाला पाहिजे, सारखा झाला पाहिजे. म्हणून क्ले जो असतो तो क्ले वापरायचा आणि क्ले टाकल्यानंतर सगळा हा खालचा जो भाग आहे तो समतल होईल. समतल झाल्यानंतर मग मात्र ती हलू शकणार नाही आणि आपल्याला ती मोजायचं आहे पर्जन्यमान म्हणून त्यावर अशा पद्धतीने अंक लिहून घ्या किंवा एखादी स्केल पट्टी जी असते ती तिथे चिटकवली तरीही तुम्हाला त्याचं मोजमाप करता येईल. तर या पद्धतीने त्याच्यावर परमनंट मार्करने एक आकडे लिहायचे किंवा स्केल पट्टी चिटकवायची. कापून ठेवलेला जो भाग आहे त्याच्यावर ह्या बॉटलचा जो वरचा जो 1/4 भाग काढला होता हा उलट्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि ही बॉटल मोकळ्या जागेमध्ये जिथून पावसाचं पाणी त्यामध्ये पडेल अशा ठिकाणी ठेवायची आहे. म्हणजे फक्त पावसाचंच पाणी त्याच्यामध्ये जमा झालं पाहिजे, इतर पाणी कुठलंही जमा होऊ नये एवढी मात्र दक्षता घ्यायची. आणि त्यानंतर मग दर 24 तासांनी त्यामध्ये किती पाणी जमा झालेलं आहे याची नोंद एका वहीमध्ये घ्यायची. आजची 22 तारीख आहे. 22 तारखेला पडलेला पाऊस आता समजा सकाळी 7 वाजता तुम्ही ती बॉटल ठेवली आहे तर दुसऱ्या दिवशी 7 पर्यंत त्याच्यामध्ये पाऊस जर आला असेल तर जमा झाला तर त्याची नोंद ठेवायची. 23 तारखेला पुन्हा अशा पद्धतीने या 4 महिन्यामध्ये पाऊस किती पडला हे दर महिन्याला मासिक पर्जन्य म्हणता येईल किंवा 7 दिवसांनी घेतलं तर साप्ताहिक पर्जन्य अशा पद्धतीने हे पर्जन्यमानाची नोंद ठेवा. आणि हा उपक्रम अतिशय साधा सोपा पण मात्र खूप उपयुक्त आहे. हा उपक्रम प्रत्येकाने आपल्या वहीमध्ये तयार करा, याची नोंद घ्या आणि आपल्या शिक्षकांजवळ वह्या जमा करा.